श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा असणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचे सुख कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल इत्थंभूत माहिती समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीला सांगू इच्छिते, आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे. संपूर्ण पाहावा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची राशी तूळ आहे. लग्नस्थानाचे स्वामी 17 तारखेपर्यंत तुमच्या राशीपत्रिकेतील तृतीय भावातनं गोचर करणार आहे. म्हणून 17 तारखेपर्यंतची स्थिती थोडीशी कष्टदायी किंवा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने थोडासा जास्त संघर्ष करायला लावणारी किंवा कामामध्ये व्यस्त करणारी अशा पद्धतीची असणार आहे. तदनंतर मात्र चतुर्थ स्थानातनं सुखस्थानातनं शुक्रांचं गोचर अत्यंत लाभदायी असेल. तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षा जागृत करून देण्यासाठी, तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद प्राप्त करून देण्यासाठी. त्यामुळे या महिन्याचा दुसरा पंधरवडा अतिशय उत्साही, आनंदी आणि प्रत्येक कामामध्ये कार्यक्षम अशा पद्धतीने असणार आहे. स्थानाकडे जाऊया. द्वितीय स्थानावरून आपण धन संपत्ती स्थिर होईल का, संपत्तीमध्ये वाढ होईल का, या गोष्टी पाहिल्या जातात. धनस्थानाचे अधिपती मंगळदेव होतात. मंगळदेवांचा गोचर या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यामध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे मंगळदेव तुमच्या जीवनामध्ये उत्कृष्ट प्रमाणात तुम्हाला सहकार्य करणार आहेत पैसा गुंतवण्यासाठी. मंगळदेवांच्या कृपेने तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणुकी करू शकणार आहात. गुंतवणुकीतून लाभ प्राप्ती आणि धनवृद्धी असे दोन्ही संकेत दिसून येत आहेत. ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, तुम्ही ट्रेडिंगचं काम हाती घेतलेलं आहे किंवा तुम्ही स्वतः काही पैसा गुंतवू इच्छिता, तर या सगळ्यांसाठी उत्तम स्थिती आहे. राशीपत्रिकेतील तृतीय भाव काय दर्शवतो? तुमचे परिश्रम. जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लग्नस्वामी तृतीयातनं गोचर करतात. भावभावेश नियमाप्रमाणे आपल्या स्थानापासून तृतीय स्थानातनं जेव्हा शुक्रदेवांचं गोचर असतं त्यावेळेस अथक परिश्रम आणि त्या परिश्रमातनं तुम्हाला प्रसिद्धी, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होत असतो. त्यामुळे हा संपूर्ण महिना या सगळ्यासाठी उत्तम आहे. भावंडांचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल. त्यांच्या सानिध्यात राहून, त्यांच्या सोबत राहून तुम्हाला पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते. याचं कारण म्हणजे भावभावेश नियमाप्रमाणे तृतीय स्थानाचे अधिपती हे त्यांच्या राशीपासून सप्तम स्थानातनं गोचर करतायत आणि धर्मस्थानातनं गोचर करणारे गुरुदेव हे तुम्हाला धार्मिक तीर्थाटनाचे योग घेऊन येत असतात. त्यामुळे उत्तम स्थिती आहे. या महिन्यात अधिक प्रवास होणार आहे. प्रवासातनं सुद्धा तुम्हाला तुमच्या कामामध्ये एक उत्तम व्यस्तता दिसून येणार आहे. त्या व्यस्ततेमधनं लाभप्राप्ती सुद्धा दिसून येत आहे. राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान हे फार महत्वाचं आहे, महत्वाकांक्षेचं आहे. आपण समजून घेतलं तशाच पद्धतीने वाहन आणि वास्तूचं सुख देणार आहे. या महिन्यामध्ये जमीन खरेदीसाठीचे योग उत्तम आहेत. खरेदी करायची असेल नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तूमध्ये सुख प्राप्त होईल. या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये धार्मिक कार्याचं आयोजन कराल आणि त्या माध्यमातून मनस्वास्थ्य, मनशांती प्राप्त करून घेऊ शकाल. राशीपत्रिकेतील पंचम भाव काय दर्शवतं? शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय. पंचम स्थानाचे अधिपती शनिदेव होतात, ज्यांचं गोचर षष्ठातनं होतंय. हा महिना थोडा संघर्षदायी आहे अभ्यासासाठी. या महिन्यात खूप अभ्यास करावा लागणार आहे. वारंवार रिव्हिजन होणं आवश्यक आहे. त्यानुसारच तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढू शकेल, अभ्यासाचा दर्जा वाढू शकेल, अभ्यासामध्ये यश प्राप्त होऊ शकेल. या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त राहुदेवांचं नामस्मरण करायचं आहे. राशीपत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण प्रणय सुद्धा पाहतो. पंचमात राहुदेव आले आणि पंचमे षष्ठात गेले म्हणजे भावभावेश नियमाप्रमाणे आपल्या स्वतःच्या स्थानापासून दुसऱ्या स्थानामध्ये जेव्हा शनिदेव जातात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सुख मिळतं. प्रणयाचे संकेत उत्तम येतात आणि तुमच्या जोडदारासोबत किंवा तुमच्या भावी आयुष्यामध्ये होणारा तो जोडदार असेल त्याच्यासोबत तुम्ही जुळून घेऊ लागता. त्यामुळे उत्तम संकेत आहेत. तर ते सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. षष्ठ स्थान काय दर्शवतं? षष्ठ स्थान आरोग्य, स्पर्धक निर्मिती आणि त्याचबरोबर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये काम करायचंय, वडिलोपार्जित एखादा व्यवसाय पुढे घेऊन जायचा, या सगळ्या गोष्टी दर्शवतात. आणि या सर्व दृष्टीने विचार केला, शनिदेव या ठिकाणी जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून आजपर्यंत, आतापर्यंत तुम्हाला वारंवार तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एक विशिष्ट संधी आणि त्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी कष्ट, या दोन गोष्टी तुम्हाला सातत्याने होत आहेत. का कष्टात आले की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मूल्यवान होण्यासाठी कष्टदायी स्थिती निर्माण करत असतात. स्पर्धक निर्मिती या महिन्यात होऊ शकते. आजारपणाच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी निश्चित या महिन्यात दिसून येत आहेत. सप्तम भाव अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण भाव आहे आपल्या पत्रिकेतलं.
यावरून आपण आपल्या जोडीदाराचं सुख पाहतो, पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो आणि त्याचबरोबर कुठल्याही कार्यासाठी ते कार्य करून घेण्यासाठी मीटिंग्स प्लॅन करण्याचे योग पाहतो. तर या सर्व दृष्टीने पाहिलं गेलं तर सप्तम स्थानाचे अधिपती जे मंगळदेव होतात त्यांचं गोचर चतुर्थ भावातनं होणार आहे. त्यामुळे या महिन्यात तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सौख्य तुम्हाला मिळू शकते. त्यांच्या सोबत राहून तुम्ही एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन करू शकता आणि त्या माध्यमातून आनंद प्राप्त करून घेऊ शकता. याचबरोबर या महिन्यामध्ये तुमच्या पत्नीसोबत किंवा पतींसोबत तुम्ही एखाद्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा वार्तालाप करू शकता आणि त्या माध्यमातून तो विषय पुढे घेऊन जाऊ शकता. तुमच्या भविष्याचा, तुमच्या हिताचा तो विषय असेल, त्या विषयावरती नक्कीच त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळू शकतं. राशीपत्रिकेतील सप्तमावरून आपण पार्टनरशिपचे व्यवसाय आणि मीटिंग्स प्लॅन पण पाहतो आणि या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम आहे. मंगळदेव उच्च राशीतनं गोचर करत आहेत. पुढील 1.5 महिना तुमच्यासाठी एक खूप विशिष्ट संधी घेऊन येणारा असाच असणार आहे. राशीपत्रिकेतील भाग्यस्थानावरून आपण भाग्योदय घडेल का, धर्माची साथ किंवा कर्मधर्म संयोगाची साथ आपल्याला प्रत्येक गोष्टीला मिळेल का, या सगळ्या गोष्टी आपण धर्मस्थानावरनं 9व्या घरावरनं पाहत असतो. नवम स्थानाचे अधिपती बुधदेव होतात. बुधदेवांचं गोचर हे चतुर्थ भावातनं होणार आहे. 12 जानेवारी नंतर बुधदेव जेव्हा चतुर्थात येतील त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट संधीचा काळ घेऊन येतील. तुमच्या मनोकामना, मनोइच्छित प्रत्येक गोष्टी यामध्ये सिद्धता प्राप्त करून देण्यासाठी उत्तम स्थिती आहे. विशेष सांगायचं झाल्यास रविदेव, मंगळदेव हे क्रूर ग्रह म्हणून ओळखले जातात. बुधदेव आणि शुक्रदेव हे शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात. नैसर्गिक शुभ ग्रहांची युती आणि पापग्रहांच्या युतीसोबत ज्यावेळेस नैसर्गिक शुभ ग्रह येतात त्यावेळेस तुम्हाला त्या चतुर्थ भावाचे त्या केंद्रस्थानाचे फळ अधिकाधिक चांगलेच मिळत असते. त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या प्रत्येक इच्छा, अपेक्षा किंवा शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठीचे जे शुभ संकेत आपण बघतो या सगळ्यांसाठी उत्तम प्रकारचे असणार आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये एखादं काम नियोजित करायचं आहे, त्या नियोजनापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, त्यासाठीचे प्रयत्न तुमचे अधिक होणं आवश्यक आहे. नवीन नोकरी मिळू शकते, प्रयत्न करायला अजिबात हरकत नाही. चतुर्थात आलेले बुधदेव तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून देतील आणि नोकरीमध्ये स्थिरता पण प्राप्त करून देतील. या महिन्यामध्ये ज्यांना प्रमोशन हवं आहे अशासाठी प्रयत्न तुमचे सुरू आहेत, तर तुमच्या प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवायची आहे. तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यशदायी स्थिती निर्माण होत आहे. राशीपत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. आपल्या कामाची क्रिया, गती दर्शवणारं 10वं घर आहे. या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे. 12व्या घराकडे जाऊयात. खर्चाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो. या महिन्यामध्ये खर्च अधिक होऊ शकतात. ते तुमच्या घरात, कुटुंबामध्ये एखाद्या धार्मिक विधीसाठी किंवा एखाद्या कार्याची नियोजन करायचं आहे, एखाद्या घरामध्ये शुभ मांगलिक कार्य आहे त्याचं नियोजन करायचं आहे, यासाठी खर्च होऊ शकतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी घ्यावं, आपण स्वतःसाठी काहीतरी खरेदी करावं अशी इच्छाशक्ती निर्माण होऊ शकते आणि त्या माध्यमातून तुमचा खर्च होऊ शकतो. अशा पद्धतीने 12 घरांवरनं आपण प्रत्येक स्थानांवरनं विशिष्ट काहीतरी माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने हा राशी भविष्याचा माहितीचा तूळ राशीचा व्हिडिओ आपण केलेला आहे. राशीला आता या महिनाभरामध्ये कोणती उपासना करणं किती गरजेचं आहे ते समजून घेऊयात. संपूर्ण महिनाभर राहुदेवांची उपासना करा. ह्रीं राहवे नमः मंत्राचा जप करू शकता. राहुदेव कुंभ राशीतनं शततारका नक्षत्रातनं गोचर करतायत. स्वतःच्या नक्षत्रातनं राहुदेव गोचर करतायत. त्यांचे अधिकाधिक चांगले लाभ तुम्हाला मिळावेत म्हणून सुद्धा तुम्हाला राहुदेवांची उपासना लाभदायी ठरेल. आणि त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभरात हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण केल्यास तुमच्या जीवनातील संकट कमी होतील आणि अधिकाधिक चांगली फळे तुम्हाला मिळतील. तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय किंवा तुमचं शिक्षण झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा नवीन कार्याची सुरुवात या महिन्यात घडताना दिसून येत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अनेक शुभेच्छा. याचबरोबर जे वधूवर आहे, ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्यासाठीचं ग्रहमान कसं आहे समजून घेऊयात. भाग्यस्थानातनं गुरुदेवांचं गोचर आहे. भाग्यस्थान हे तुम्हाला तुमचं भाग्योदय घडेल का, नवीन शुभ संकेत येतील का हे दर्शवतं. या ठिकाणी जेव्हा गुरुदेव जातात त्यावेळेस विवाहासाठी शुभत्व आणतात. तुमच्या जीवनामध्ये विवाहाचे संकेत शुभ प्रमाणात घडवून देतात. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. नक्कीच तुमच्या प्रयत्नांची जोड असेल आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे शुभ कार्य घडून येण्याचे संकेत असतील, शुभयोग असतील तर निश्चित तुमचं या महिन्यामध्ये विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं, विवाह कार्य जुळून येऊ शकतं. तर
त्यासाठी तुम्हाला कोणती उपासना करायची समजून घेऊ. या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे. किमान 108 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा रीम गुरुवे नमः या मंत्राचा जप तुम्हाला करता आला तर नक्की करा. म्हणजे दत्त महाराजांची तुम्हाला कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या विवाहाचं कार्य संपन्न होईल. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत, त्यावरनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. त्यावरती जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे आणि आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. भेटूयात तुमच्या प्रश्नांसह, तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.